नवी मुंबईतील गावठाण क्षेत्रात बांधण्यात आलेल्या इमारतींमधील सदनिकांच्या नोंदी प्रक्रिया राज्य शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागाने काही समाज विघातक घटकांमुळे स्थगित केलेल्या आहेत, ज्याबद्दल सिद्धिविनायक असोसिएट्सचे संचालक तथा समाजसेवक योगेश चव्हाण यांनी विधायक मत व्यक्त केले आहे. सर, मुद्रांक नोंदणी कायदा 1908 द्वारे शासन म्हणतं की जे दस्तऐवज नोंदणीकृत राहणार नाहीत असे दस्तऐवज कोर्टात कुठेही पुरावा म्हणून ग्राह्य धरता येणार नाही, असं नोंदणी अधिनियम जे त्यांचं आहे त्याच्यात असा उल्लेख झालेला आहे. त्याच्यामुळे सर्वच दस्तऐवज जे आहेत हे नोंदणीकृत झालेच पाहिजेत असं एक शासनाचं म्हणणं आहे. किंवा सर्वच ऐवजांवर म्हणजे ते लीगल आहेत की इनलिगल आहेत हे न बघता त्याच्यावर महसूल जो आहे शासनाचा तो बुडला नाही गेला पाहिजे, तो पूर्णपणे वसूल होऊन शासनाला तो महसूल मिळाला गेला पाहिजे असं कायदा म्हणतो की दस्त नोंदणी ही गरजेची आहे. आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य जी लोक आहेत जी 15 लाख 20 लाख किमतीतले फ्लॅट घेत आहेत, तर अशी लोक जी फ्लॅट घेत आहेत मग ते गावठाणमधले गरजेपोटी मधले फ्लॅट असतील तर त्या फ्लॅटची नोंदणी ते लोक करतात. कारण की त्यांना एक भीती असते की भविष्यात जर आपल्या बरोबर काही फसवणूक झाली तर आपण या नोंदणीकृत दस्तऐवजांद्वारे आपण कोर्टात जाऊ शकतो, माननीय न्यायालयाकडे आपण दाद मागू शकतो. गावठाणमधील मूळ घराचा जो मेजरमेंट किंवा एरिया आपण म्हणतो हा एरिया असतो 60 मीटर 40 मीटर 25 मीटर 20 मीटर. आपण ही नवी मुंबईच्या गावठाणमध्ये आपली नवी मुंबईचं जे विधाते म्हणून नाम नाम नाव स्वतःच करतात सिडको, या सिडकोनी गावांचा विकास पूर्णपणे केलेला नाहीये. त्याच्यामुळे या गावात ज्या छोटी छोटी घरं आहेत ती घरं मोडकळीस आलेत. ती मोडकळीस आलेली घरं व त्यांच्यात राहणारं कुटुंब हे गरजेपोटीसाठी ते वाढलेलं कुटुंब गरजेपोटीसाठी त्यांनी 2 माळे 3 माळे 4 माळ्याच्या बिल्डिंगी बांधलेल्या आहेत. आणि त्या बिल्डिंगमध्ये ते काही सदनिका त्यांना फायनान्शियली अडचण असल्यामुळे विक्री करतात. तर अशा स्वरूपाची ही बांधकामं आहेत. तर ती बांधकामं गावात गेल्यावर प्रत्येकालाच माहिती आहे ती 100 मीटरच्या आतमध्येच प्रत्येकाचं घराचं घरपट्टी असते. तर त्याच्यामुळे मग रेराच्या रेशनची गरज नाही लागत. तर महाराष्ट्र शासन यांनी दिनांक 22/10/2024 रोजी महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण म्हणजेच रेरानी एक जी आर काढलेला आहे की 500 मीटर क्षेत्राची जी लँड साईज आहे अशा लँड साईजला रेराचा नियम लागू नाही आहे. आता गावठाणातलं नोंदणी जून 2024 पर्यंत सर्रासपणे होत होती नवी मुंबईत. कारण की जे आता तुम्ही सांगताय की काही लोक पत्रकार परिषदा घेतायत यांचे तेव्हा मीटर चालू होते जून 2024 पर्यंत. आणि आता मीटर बंद झाले, याच्यातून आपल्याला अधिकारी काही साथ देत नाही किंवा अधिकारी आपल्याला आपलं मंथली पोचवत नाही, हे या पत्रकार परिषद घेणाऱ्यांचे व त्यांचे जे इतर साथीदार आहेत यांची अडचण झाल्यामुळे यांनी आता नवीन लोकांची नोंदणी करू नये असा भाव केलेला आहे. कारण की जर तुम्हाला गावठाणमधील नोंदणीवर हरकतच होती तर ती हरकत तुम्ही जून 2024 आधी का नाही घेतली? मागील 5-6 वर्षापासून रेग्युलर प्रमाणे गावठाणचं नोंदणीकरण चालू होतं. तेव्हा तुम्ही ही हरकत का नाही घेतली? तुम्ही आत्ताच आज फेब्रुवारी महिना आला. फेब्रुवारी महिना म्हणजे डिसेंबरमध्ये झालेले दस्त नोंदणी झालेली आहे. त्याच्याबाबत तुम्ही आज प्रेस कॉन्फरन्स का घेताय? किंवा आज तुम्ही लोकांच्या समोर का येताय? कारण की तुम्हाला काहीतरी या लोकांना काहीतरी माहिती आहे की बाबा थोडं पत्रकार बांधवांचा सपोर्ट घेतला तर आपल्याकडे कोणतरी येईल या अपेक्षेची ही लोक आहेत असं माझं म्हणणं आहे. याच्यात सर्वसामान्य नागरिकांचं नुकसान होतंय जे लो बजेट स्कीम मध्ये घरं घेतात. आपल्या सिडकोनी तर आता जस्ट जी लॉटरी झाली, काल परवा जी लॉटरी झाली त्याच्यात 70 लाखाची घरं बनवलेली आहेत. 70 लाखाचं बजेट नसणारी जी लोक आहेत 10-15 लाख ते गरजेपोटी गावात जी घरं आहेत त्याच्यात एखादा वधरूम किचन वगैरे घेऊन राहतात ही लोक. तर त्या लोकांचं नुकसान अतोनात प्रमाणात होत आहे. कारण की त्या लोकांनी ज्या ज्या लोकांकडून भूमिपुत्रांकडून किंवा इतर लोकांकडून सदनिका बुक केलेल्या आहेत तर त्या सदनिकांचं त्यांनी पार्ट पेमेंट टोकन अमाऊंट केलेलं आहे. आणि हे टोकन अमाऊंट
च्या व्यतिरिक्त उर्वरित रक्कम त्यांना द्यायची आहे, पण ती देण्याचा मार्ग आता बंद झालेला आहे नोंदणी नसल्यामुळे. त्यामुळे ज्यांच्याकडून सदनिका विकत घेतलेल्या आहेत, त्यांचे ते टोकन अमाउंट पण ते लोकं त्यांना रिटर्न देत नाहीयेत. त्याच्यामुळे अडकले जाते ती सर्वसामान्य जनता अडकली जाते. सर्व जाती समूहाची जनता अडकली जाते याच्यात. तर कोणत्याही पक्षाची, कोणत्याही नेत्यांची याला हरकत नाहीये. पण काही लोकं फक्त स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी असे खोटे-नाटे आरोप करून लोकांच्या निदर्शनास चुकीच्या गोष्टी आणत आहेत. तर मी तर आपल्या मार्फत नवी मुंबई पोलीस आयुक्तांना आव्हान करतोय, की जेव्हा आपण मागील 6 वर्षापूर्वी आपण पाहत होतो, की ठाण्यामध्ये एक अधिकारी होते. त्या अधिकाऱ्यांनी ठाणे महानगरपालिकेत असे आर-टी-आय टाकणारे किंवा अशा खोट्या तक्रारी टाकणारे सगळ्यांच्या बोलवून, की बाबा तुमच्या तक्रारीवर पुढे काय फॉलोअप झालं आणि ते फॉलोअप का नाही घेतलं याची विचारपूस करून अशा अधिकाऱ्यांवर खंडणीचे किंवा खोटी माहिती अधिकारचे अर्ज केल्याचे गुन्हे दाखल केले होते. असे अर्ज किंवा असे गुन्हे नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी देखील दाखल करावे. व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट, पालिका प्रशासन, नवी मुंबई.